बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीआधी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरेंना फोन केल्याची माहिती समोर आली आहे। सुनेत्रा पवार या 6 एप्रिलला आपला अर्ज दाखल करणार आहेत। त्यामुळे पोटनिवडणुकीत आपल्याला पाठिंबा मिळावा म्हणून त्यांनी ठाकरेंना फोन केल्याची माहिती आहे। तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसकडून उमेदवार रिंगणात उतरवला जाण्याची तयारी सुरू आहे। यामुळे आता ठाकरेंची भूमिका काय असणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। एका बाजूला सुनेत्रा पवार जरी जास्तीत जास्त पाठिंबा आपल्या बाजूने असावा यासाठी प्रयत्न करताना दिसतायत, तरी दुसऱ्या बाजूला जय पवार यांची एक वेगळी स्ट्रॅटेजी आपल्याला पाहायला मिळते। जय पवार यांनी बारामती विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली असून आता आज त्यांनी एक महत्त्वाची बैठक बोलावली होती। अजित पवार यांच्या शेवटच्या विधानसभा निवडणुकीतही जय पवार यांनी बारामतीमधून महत्त्वाची भूमिका पार पाडली होती आणि आता ते आपल्या आईसाठी मैदानात उतरले असल्याचं पाहायला मिळतं। बारामतीमध्ये जय पवार घेत असलेल्या या बैठकीला बारामती तालुका आणि शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे कार्यकर्ते, सगळ्या संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, सगळ्या सेलचे पदाधिकारी, बूथ कमिटीतले सगळे पदाधिकारी, समन्वयक, युवक, महिला पदाधिकारी यांना सगळ्यांना आढावा बैठकीला उपस्थित राहण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या। त्यामुळेच जय पवार या जागेबद्दल किती सिरियस आहेत याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो। शरद पवारांच्या राष्ट्रवादीने आधीच बारामतीमध्ये आम्ही उमेदवार देणार नाही असं जाहीर केलं होतं। त्यामुळे काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। पण काँग्रेसने महाविकास आघाडीमधून जर शरद पवारांची राष्ट्रवादी लढणार नसेल तर आपण उमेदवार देऊ अशी भूमिका घेतली होती आणि अजूनही ते त्यांच्या भूमिकेवरती ठामच आहे। केंद्रातल्या नेत्यांनीही यासाठी सकारात्मकता दाखवली असल्याचं बोललं जात होतं। तर ठाकरेंची याबाबतची काय भूमिका आहे हे अद्यापही अस्पष्ट आहे। त्यामुळे आता सुनेत्रा पवार यांनी ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितल्याची चर्चा आहे। दरम्यान बारामतीमध्ये निवडणूक बिनविरोध होईल ही शक्यता खूप आधीच मावळली होती। धनगर आंदोलक लक्ष्मण हाके यांनी कार्यकर्त्यांनी जर आग्रह केला तर आपण ही जागा लढवणार असल्याचं जाहीर केलं होतं। तर अर्ज सादर करण्याच्या पहिल्याच दिवशी 3 अर्जही दाखल झाले होते, पण ते तिन्ही उमेदवार बारामती बाहेरचे होते। दुसऱ्या बाजूला महादेव जानकर हेही बारामतीमधून लढण्यासाठी इच्छुक आहेत। काँग्रेसने अद्यापही आपल्या उमेदवाराची घोषणा केलेली नाहीये, त्यामुळे त्यांनी त्यासाठी काँग्रेस नेत्यांची भेट घेत पाठिंबा देण्याची विनंती केली आहे। यामुळे या सगळ्यांवर काँग्रेस काय भूमिका घेणार हेही आपल्याला लवकर कळेल। आधी सुनेत्रा पवार यांची दावेदारी ही प्रबळ मानली जात होती, पण आता निवडणूक बिनविरोध होणार नाही हे क्लिअर आहे। सुनेत्रा पवार आणि जय पवार हे आपला पूर्ण जोर लावताना दिसत आहेत। त्यामुळे निवडणूक हलक्यात न घेता राष्ट्रवादीमध्ये आता जोरदार हालचाली पाहायला मिळतात। तुम्हाला काय वाटतं? सुनेत्रा पवारांना बारामतीमधून टफ फाईट मिळू शकते का? कमेंट करून नक्की सांगा। आणि अशीच माहिती मिळवायची असेल, असेच व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।